या संदर्भातल्या घडामोडी बघूया। सीजेपीचं शिष्टमंडळ आणि मंत्री यांची आता काही वेळापूर्वी 1.5 तास बैठक पार पडलेली आहे। सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांनी सरकारच्या काही मंत्र्यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतील। वेदांत, काय नेमक्या मागण्या सीजेपीच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि काय नेमकी चर्चा झाली आहे? ही चर्चेची दुसरी फेरी होती। म्हणजे पहिल्या फेरीमध्ये एक निवेदन दिलं होतं आणि याच 3 मागण्या सांगितल्या होत्या आणि या मागण्या तातडीनं मान्य व्हाव्यात असं या सगळ्या कॉंग्रेस जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे। यामध्ये प्रामुख्याने जी पहिली मागणी आहे त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा ही प्रामुख्याने पहिली मागणी आहे। दुसरी मागणी ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावेत आणि ज्या मुलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत करावी ही तिसरी मागणी आहे। या 3 मागण्यांपैकी ज्या 2 मागण्या आहेत यामध्ये कुटुंबियांना मदत आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात या 2 मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय आणि तशा प्रकारची माहिती सुद्धा जे कॉंग्रेस जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी दिली आहे, त्यासोबत जे पी नड्डा यांनी दिली आहे। पण धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनाम्याची मागणी केली जाते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर मग जंतर मंतरचं आंदोलन कदाचित मागे घेतलं जाऊ शकतं। मात्र त्या संदर्भात सरकार अजूनही त्यांना कुठलंही आश्वासन देत नाहीये। त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, तर या सगळ्या प्रकरणा म्हणजे पेपर फुटीवर कायदा असेल किंवा मग या सगळ्यामध्ये जी कारवाई करायची आहे ती कारवाई फास्ट ट्रॅकवर असेल, हे सगळं सरकारकडनं केलं जाणार आहे। काल वांगचूक यांनी जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा सुद्धा जे पी नड्डांनी हे 2 आश्वासनं दिली। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजूनही कुठलंही आश्वासन त्यांना देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आणि तशा प्रकारची चर्चा सुद्धा या नेत्यांनी म्हणजे काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांनी सरकार प्रतिनिधींसोबत केलेली आहे। त्यामुळे कदाचित उद्या आणखी एक चर्चेची फेरी होऊ शकते ज्यामध्ये सरकारकडनं पुन्हा एकदा या सगळ्या भूमिकेबद्दल सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे आंदोलन जरी म्हणजे आपण बघितलं वांगचूक यांनी जरी उपोषण सोडलेलं असलं तरी जंतर मंतरवरचं जे आंदोलन आहे ते सुरू राहणार आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असंच काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। अगदी, त्यामुळे या बैठकांमधून काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं राहील। तुर्तास धन्यवाद वेदांत माहितीसाठी। पेपरफुटीच्या प्रकरणी कठोर कायदा तयार करण्यावरती केंद्रीय कॅबिनेटमध्ये आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या कायद्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। या कायद्यामध्ये पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यासाठी 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यात या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पेपरफुटीच्या प्रकरणावरती एकीकडे इतके दिवस जंतर मंतरवरती आंदोलन होत असताना आता सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे। सोबतच एक विधेयक देखील तयार केलं जात आहे। कठोर कायदा तयार करण्यावरती आता केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देखील शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे आणि या विधेयकाला मंजुरी देखील या बैठकीच्या दरम्यान देण्यात आली। पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांच्या संदर्भात हे विधेयक आता मांडलं जाईल। 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये असेल तर यासोबतच 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद देखील आता पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये करण्यात येणार आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल असं देखील बोललं जात आहे। या सगळ्याच्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सोमेश, नेमकं कसं असेल हे विधेयक आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाऊ शकतं? निश्चितच यामिनी, या विधेयकामध्ये जी शिक्षेची तरतूद आहे ती अधिक कडक करण्यात आलेली आहे। यापूर्वी जे गेल्या वर्षी विधेयक संमत करण्यात आलं होतं संसदेकडून त्या विधेयकामध्ये 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती आणि त्याशिवाय काही लाखांमध्ये